बऱ्याच जणांचे मेसेजेस आलेले आहेत, मॅम तुमची दिवसाची रुटीन कशी आहे ती शेअर करा. खूप काही स्टँडर्ड रुटीन नाही आहे माझी. माझ्या घरी कामाला कुठलीच बाई नाही आहे. सगळे कामं मिळून मिसळून मी आणि माझे मिस्टर करतो असं म्हणायला हरकत नाही आहे. ठीक आहे. ठीक आहे, तर माझ्या दिवसाची दिनचर्या कशी आहे. सकाळी 4:35 उठते. 4:30ची बेल लावलेली असते आणि 4:35ची पण एक बेल लावलेली असते. तर 4:30 बेल शिद्दतनी बंद करून मग 4:35च्या बेलला मी उठते. लवकर उठण्याचं कारण हे की 6:45ला मुलींची स्कूलची व्हॅन येते. मिस्टरांना पण 7ला जायचं असते, तर टिफिन खूप लवकर बनवावे लागतात मला. साईड बाय साईड मला माझं रुटीनही फॉलो करायचं असते. उठल्या सर्वात पहिले मी साधं नॉर्मल पाणी पिते. ठीक आहे. मी कुठलंच गरम पाणी, कोमट पाणी काहीच मिक्स न करता सकाळची सुरुवात ही प्लेन वॉटरनी करते, फिल्टरमधलं. ठीक आहे. कोमट पण नाही घेत मी पाणी. फिल्टरमधलं पाणी घेणार, ते पिणार. अर्ध्या तासानंतर साईड बाय साईड माझा टिफिन करणं चालूच आहे बाय द वे. ओके. साईड बाय साईड टिफिन चालू आहे. अर्ध्या तासानंतर मी एका काचेच्या ग्लासामध्ये आवळा चूर्ण टाकते, त्याच्यात कोमट पाणी टाकते आणि ते पिते. ठीक आहे. आवळा चूर्ण का पिते? विटॅमिन सी आहे, केसांना खूप चांगलं हेल्दी करते, चेहऱ्याला खूप चांगली चमक देते, मेटाबॉलिझम म्हणजे आपली पचनसंस्था सुधारते, म्हणून बेली फॅटसुद्धा येत नाही, म्हणून मी आवळा चूर्ण हे सकाळी घेत असते. ठीक आहे. यानंतरून 7 वाजता घरातून सगळे गायब होऊन जातात आणि मी एकटीच असते. 7 ते 7:30 योगा करते, मेडिटेशन करते. मेडिटेशन हे माझ्या मनाला शांत ठेवण्यासाठी करत असते. योगामध्ये मला जंपिंग जॅक आवडतात आणि दुसरी गोष्ट सूर्यनमस्कार न विसरता करत असते. सूर्यनमस्कार केल्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढते, स्किन चांगली राहते. सूर्यनमस्कार केल्यामुळे तुमचे शरीर सुस्त होत नाही आणि चरबी कमी होते. बिलीव करते की सूर्यनमस्कार हे खूप चांगली पॉझिटिव्ह एनर्जी देणार आहे. येत नव्हते मला सूर्यनमस्कार, मी यूट्यूबला बघून शिकलेली आहे सूर्यनमस्कार. ठीक आहे. सूर्यनमस्कार करते 7:30पर्यंत. 8 वाजता नाश्ता करते. माझ्या दिवसाच्या आवडीचा सर्वात मस्त पाठ. योगा झाल्यावर पुन्हा 1 ग्लास पाणी पिते, नॉर्मल वॉटर, गरम नाही आणि त्याच्यात काहीच मिक्स करू नये. ठीक आहे. 1 ग्लास पाणी पिते. त्यानंतर नाश्त्यामध्ये मला फळंच खायची असतात. मला गोड खायला खूप आवडते, पण मी साखर खाऊ शकत नाही, तर मला गोड खायला आवडते. मी गोड खाण्यासाठी मी फळं खात असते आणि फळं हे चांगले असतात, तुमच्या केसांना, चेहऱ्याला खूप चांगली मदत करतात. फळांमध्ये पपई आणि पेरू हे 2 फळं मी जास्त खात असते. पेरू आवडतो मला, पेरू खायला आवडतो म्हणून मी पेरू खाते. पपई वजन कमी करते, पपईनी चेहरा चांगला होतो म्हणून पपई खावी लागते. प्लेन पपई खायला आवडत नाही. मी अख्ख्या पपईचे पहिले सालं काढून घेते. साल काढल्यावर त्या पपईचे छोटे छोटे तुकडे करते, एका बाउलमध्ये घेते. डाळिंबाचे दाणे मिक्स करेल ते खाईल, किंवा एखाद दिवशी त्याच्यामध्ये बनानाचे छोटे छोटे कट करून मग ते मिक्स करेल. प्लेन पपई मला खायला आवडत नाही, तसं मी मिक्स करून खात असते. मला सर्व फ्रूट्स खायला आवडतात. सीजनल फ्रूट मी खात असते. फ्रूट का खाते? चेहरा, केस चांगले होतात, तब्येत मेंटेन राहते म्हणून. 11 वाजता सोक ड्रायफ्रूट खाते. सोक ड्रायफ्रूटमध्ये 10 मनुके वेगळ्या वाटीत भिजत घातलेले असतात, ते चावून चावून खाते. एका वाटीमध्ये 2 बदाम आणि 1 अक्रोड भिजत घातलेलं असते, ते सोलून खाते 10 वाजता. यानंतरून मी 12:30 वाजता जेवण करते. 12:30 वाजता जेवण करण्यामध्ये एवढीशीच भाकर मी खाते, माझ्या हाताच्या एवढ्या आकाराची भाकर. ठीक आहे. आज ज्वारीची, उद्या बाजरीची, कधीतरी नागलीची, अशा भाकरी मी वेगळ्या वेगळ्या करून खाते. भाजी घेते त्याच्यासोबत, छान वाटी भरून भाजी घेते आणि वाटीभर कोशिंबीर घेते. कोशिंबीरमध्ये बीट किसते, गाजर किसते, काकडी किसते, त्याच्यात लिंबू पिळते, चिमूटभर तिखट टाकते, सेंधा नमक टाकते 1 चिमूटभर, ते मिक्स करते आणि ती कोशिंबीर मी रोज खात असते 1 वाटी बाउल भरून. ठीक आहे. कधीतरी मी वरण बनवते मुगाचं वगैरे, ते वरण नुसतं पिते मग मी जेवणासोबत. जेवण पद्धतशीर पोटभर करत असते. 1 भाकर आणि एवढी बाउल जर का सलाद तुमच्या याच्यात असेल, विश्वास ठेवा तुम्हाला दुसरी भाकर घ्यायची गरज नाही आहे. पोळी खात नाही मी. ओके. मेंटेन राहण्यासाठीच हे करत असते. ठीक आहे. यानंतर मी 3:30 वाजता ब्लॅक कॉफी घेत असते विदाऊट शुगर. 1 कप घेते, त्याच्यात कॉफी टाकते आणि वरतून गरम पाणी टाकते आणि ते मी पिऊन घेते. बेस्ट आहे, एनर्जेटिक वाटते, थकलेलं वाटत नाही, फॅट कमी करते आणि चांगलं राहते, म्हणून मी ब्लॅक कॉफी घेते विदाऊट शुगर. यानंतर मग मी संध्याकाळी 5:30 वाजता जेवण करते. या जेवणामध्ये जे सकाळचं शिल्लक आहे ना तेच खाते. म्हणजे एवढूसा भात घेते मी, अर्धा वाटी भात शिजलेला, त्याच्यामध्ये 2 वाट्या 3 वाट्या भरून वरण टाकून देणार, ते मिक्स करणार, तेच खाऊन घेणार. मुगाचंच वरण खाते मी, तुरीचं खात नाही. किंवा दलिया खाणार, किंवा सकाळची जर भाजी शिल्लक असेल ना तर मी संध्याकाळी पुन्हा एकदा छोटीशी भाकरं टाकून घेते आणि ती खाऊन घेते. रात्री जर मला कधी वाटलंच की मला भूक लागलेली आहे तर मी रात्रीच्या वेळेला पुन्हा 1 कप ब्लॅक कॉफी घेते.
ओके. और ही माझी दिनचर्या आहे. यामध्ये कधी मला काही स्नॅक्स खावंसं वाटलं, कधी काही चटपटीत खावंसं वाटलं, फुटाणे खाते. फुटाणे तुम्हाला एनर्जी देत असतात. सो फुटाणे किंवा रोस्टेड मखाने असतात, ते मखाने खात असते. मखाने हे घरीच बनवते मी. तर मखाने खाते. सूर्यफुलाच्या बिया खाते. ओवा, तीळ, जवस एकत्र जे भाजलेलं असते ते खात असते. और अशा काही गोष्टी जेव्हा मला काही खावंसं वाटते ना, तर तेव्हा मी ह्या गोष्टी खात असते. तर ही एक सिंपलशी अशी दिनचर्या आहे माझी. ही मी फॉलो करते. बाकीची जी माझी प्रोफेशनली दिनचर्या आहे ती लवकरच तुम्हाला मी सेशनमध्ये घेऊन येईल. आणखीन जर सांगायला गेलं तर बस एवढंच आहे की ह्या छोट्या छोट्या गोष्टी दिवसाला दर अर्ध्या तासाला अर्धा ग्लास पाणी पित असते. संध्याकाळी 4-5 वाजेनंतर मी जास्त पाणी पित नाही. तहान लागली तरच पाणी पिते. ही सिंपलशी माझी दिनचर्या आहे. दिनचर्या कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि आणखीन तुम्हाला कशावर सेशन हवं असेल तर मला नक्की सांगा. आणि हो, महिलांसाठी आणि पुरुषांसाठी प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स आणि शेअर मार्केट कोर्सेस घेऊन आलेली आहे. ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला 7755955270 या नंबरला कॉल किंवा मेसेज करा. रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात. या फ्री लाईव्ह सेशन नक्की अटेंड करा. उद्याच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुमच्या मुलांची दिनचर्या ही कशी असायला हवी, मुलांना वळण कसं लावायचं दिनचर्येचं. सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्सच्या याला नक्की व्हॉट्सअप लिंकला जॉईन करा. आणि हो, माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की त्याच्यावर माझ्या जास्त व्हिडिओज असतात. माझ्या यूट्यूबची चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. थँक्यू.